राहुल भाऊ नमस्कार. नमस्कार सर. आपला संपूर्ण परिचय द्या. मी राहुल विठ्ठलराव भक्ते. राहणं माझं खैरी, तालुका संसार, जिल्हा पांढुर्णा. आज आपण इथं कैलास जिनिंगचे जे मालक आहेत, संचालक, त्यांच्या शेतावर विजेता या वाहनाचं पीक पाण्याची. पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. हो. तर काय वाटतं विजेता भाऊ? अ, मी आता संपूर्ण शेत फिरून आलेलो आहे. त्यात मी आता विजेता या वाहनाची पाहणी झाल्यानंतर माझे हे लक्षात आलं हा. की यात जवळजवळ बोंडे आलेले आहेत आणि कापूस वेचणीलाही फार सोपा आहे. आणि यावर्षी सगळीकडे जसं लालसरपणा येत आहे, त्यात या कापसाला कुठेही लालसरपणा तसं वाटत नाही. नाही आणि ग्रीनरी आहे थोडी. बाकी अ, बाकी जिनिंगवाले ज्यांनी हे पॅकेट लावले आहे, त्यांचे असं म्हणणं आहे की बाकी वाणापेक्षा या कापसाला सरासरी 300 ते 400 रुपये जास्त मिळेल, भाव मिळेल. कारण रुईचा उतारा रुईचं चांगला आहे. 38-39% रुईचा उतारा असल्यामुळे भाव याला चांगला मिळेल. जास्त मिळेल. हो. आणि कोणताही झाड पाहू शकतो आपण, हो, सगळीकडे सारखीच क्वालिटी आहे. सारखी क्वालिटी आहे. हो, पहा. आणि बोंडाचे वजन, साईज आणि वरचा शेंडामुळं फूळ कट केल्यामुळं वरची सुद्धा बोंड पूर्ण परिपक्व झाले. परिपक्व झाले. पूर्ण खालून वरपर्यंत पूर्ण बोंड सारखे आहे. हा. कुठेच असं लहान मोठं बोंड म्हणता येत नाही. आपल्याला आवडली राहुल भाऊ ही हो. पराठी. हो. आता पुढच्या वर्षी राहील का नियोजन? पुढच्या वर्षी आपण याचे 5 पॅकेट पुढच्या वर्षी सुरुवातीला आपण नियोजन करू याचं. चला. आणि आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना काय सांगाल? शेतकरी, मी प्रत्येक शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या शेतात नुजीवाडू सीड्सचे विजेता हे वाण अवश्य लावा, अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो. चला, धन्यवाद. धन्यवाद साहेब.